Unacademy. Let's crack it. नमस्कार, मी वैभवी ठाकरे. अनअकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपणा सगळ्यांचं स्वागत करते. मित्रहो, गेल्या काही दिवसांपासून आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून उत्तीर्ण झालेल्या विविध संवाद साधत आहोत. त्यांचा प्रवास जाणून घेत आहोत, जेणेकरून त्यांचा संघर्ष हा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा. नव्याने या क्षेत्राकडे येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना एक मार्गदर्शन मिळावं, त्याचबरोबर या क्षेत्रातले खाचखळगे सुद्धा कळावेत. आणि आधीच ज्या विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात पदार्पण केलेलं आहे, त्यांना आपले प्रयत्न हे काही योग्य दिशेने चाललेले आहेत की नाही, हे तपासून पाहता यावं. तसेच स्पर्धा परीक्षा करत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न असतात, की नेमकी अभ्यासाला सुरुवात कुठून करावी, कुठले पुस्तकं आपण वाचावे, प्लॅन बी नेमका कसा ठरवावा, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण या टॉपरस्टॉकच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि आजच्या आपल्या या टॉपरस्टॉकमध्ये आपल्यासोबत आहेत 2019च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेतून ज्यांची उपजिल्हाधिकारी या पदासाठी निवड झालेली आहे, अशा सायली सोळंके. मॅडम नमस्कार. नमस्कार वैभवी. उपजिल्हाधिकारी पदी निवड झाल्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन आणि आमच्या या प्लॅटफॉर्ममध्ये खूप स्वागत. थँक्यू. मॅम, मुलाखतीला सुरुवात करण्याआधी तुमची ओळख आम्हाला करून द्या. तुम्ही मूळच्या कुठल्या? तुमचं बालपण कुठे गेलं? तुमचं संपूर्ण शिक्षण कुठे झालं? कोणत्या स्ट्रीममध्ये झालं? आणि तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी? ओके. तर माझी ओळख करून द्यायचं म्हटलं तर नाव सायली अशोक सोळंके. मूळची मी औरंगाबाद जिल्ह्यात मध्ये सोयगाव म्हणून एक तालुका आहे. इथे वरठाण म्हणून माझं एक गाव आहे छोटंसं. त्याच्यानंतर तिथे माझं 1ली ते 4थी शिक्षण झालं. नंतर शिक्षणाची सोय 5वी पासून पुढे एक 8 किलोमीटर वरती गोंदेगाव म्हणून गाव होतं. तिथेच सरस्वती भुवनची प्रशाला होती. तिकडेच माझं झालं. कारण की पंचक्रोशीत ती एकच शाळा होती की जिथे 5वी पासूनचं आणि चांगलं शिक्षण अवेलेबल होतं. मग तसं 5वी ते 10वी गोंदेगाव येथेच पार पडलं. आणि मग 10वी नंतर असं कुठेतरी विचार केला की आता कुठेतरी दुसरीकडे शहरामध्ये जावं वगैरे. क्लासेस वगैरे अवेलेबल असतात. कारण की जर खेड्यात म्हटलं तर त्या सुविधा आपल्याला काही अवेलेबल नसतात. मग औरंगाबादला गेले. 11वी 12वी तिकडे सायन्स मधून केलं. तिथेच काय इंजिनियर व्हायचं की डॉक्टर हा खूप मोठा प्रश्न होता तेव्हा. नंतर इंजिनिअरिंग स्ट्रीम डिसाईड केली. नंतर इंजिनिअरिंगला तिथे सीईटी साठी क्लासेस वगैरे केले आणि त्याच्यामध्ये एक चांगला स्कोर आला म्हणून पुण्याचं सीईपी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, इथे माझा नंबर लागला, ते पण मेकॅनिकल इंजिनिअरिंगला. मग नंतर पुढचा 2012 पासूनचा प्रवास सुरू झाला तो पुण्यामध्ये. 12 ते 16 मेकॅनिकल इंजिनिअरिंग कंप्लीट केलं. नंतर मग स्पर्धा परीक्षांकडे येण्याचा डिसिजन घेतला. ही झाली शैक्षणिक पार्श्वभूमी. कौटुंबिक म्हणाल तर माझ्या घरी आम्ही 5 लोक असतो. आई वडील आहेत. वडील माझे शेतकरी आहेत आणि आई घरी असते. नंतर बहीण आहे मोठी, तिचं लग्न झालंय, ती पण जॉब करते. आणि छोटा भाऊ आहे, तो आता ऍग्रीकल्चर करतोय बारामतीला. मग नेमकं इंजिनिअरिंग केल्यानंतर स्पर्धा परीक्षांकडे वळण्याचं कारण काय आणि कधीपासून हा प्रवास नेमका सुरू झाला? खरा प्रवास जो सुरू झाला म्हणता येईल तर तो इंजिनिअरिंग नंतरच, की 16ला जेव्हा इंजिनिअरिंग कंप्लीट झालं त्याच्यानंतरच मी हा सगळा प्रवास स्टार्ट केला. पण लहानपणी कुठेतरी बॅक ऑफ द माइंड होतच किंवा आई वडील घरचे म्हणायचे की तू हुशार आहेस तर तू करू शकते, तू कलेक्टर होऊ शकते. म्हणजे प्रत्येक गावागावामध्ये कोणताही हुशार मुलगा असला तर त्याला ते म्हटलंच जातं की नाही तू तर कलेक्टरच होणारच म्हणून. मग तेव्हा ते कुठेतरी होतं, पण तेव्हा एवढी जाणीव नव्हती किंवा घरातले कोणी प्रशासकीय सेवेत नव्हते वगैरे. पण काहीतरी होऊ असं होतंय. मग कॉलेजला आल्यानंतर असं वाटलं की तिथे मी बऱ्याच असं म्हणता येईल की माझा एक ग्रुप होता स्टुडंट वेलफेअर फोरम म्हणून. तसेच सीओपी मध्ये एक ते चांगलं प्लॅटफॉर्म अवेलेबल करून देतं तुम्हाला की वेगवेगळे ग्रुप्स असतात त्याच्यामध्ये. मग त्याच्यामध्ये समाजसेवा करणारे वगैरे असं. तर तिथेच मला कुठेतरी जाणवायला लागलं की मला असं काहीतरी करायला आवडतं. म्हणजे पहिलेपासून असं मनात खूप काही नव्हतं, पण त्या 4 वर्षांमध्ये जे मी केलं याची कुठेतरी आवड आहे. आणि असे बरेचसे लोक असतात की म्हणजे कॉलेजमध्ये इतके स्टुडंट्स असतात, पण त्यांच्यापैकी काहीतरीच एक 30-40 लोकांनाच ते करण्याची इच्छा झाली आणि त्याच्यातली मी एक होती. म्हणजे हे जे आपण समाजाला देणं लागतो हे करण्यासाठी लोकांची इच्छा नसते, पण त्यांच्याकडे टॅलेंट असतं, पण इच्छा खूप कमी लोकांची असते आणि जर ती माझ्यात आहे तर मी त्याच स्ट्रीममध्ये जाऊन काहीतरी का नाही करावं असं मला वाटलं. मग नंतर सीईटी म्हणजे खूप चांगलं कॉलेज, त्याच्यामधून प्लेसमेंट वगैरे. मग मी विचार केला की नाही आता ते तिकडेच सोडावं, याच्यामध्ये आपण आपला काहीतरी लागतो का ते बघावं. आणि मग नंतर युपीएससी साठी प्रिपरेशन तसं सुरू झालं. आणि मग पुढे 2 वर्ष युपीएससीचा प्रवास सुरू झाला 17चा 18चा. आणि मग नंतर थोडंसं मी एमपीएससी कडे शिफ्ट झाली 19ला आणि त्याच्यातूनच मग आता जे दिसतंय समोर तुम्हाला ते आहे. मिळालंय.
ह्या परीक्षांसाठी लागणारं मार्गदर्शन तुम्ही नेमकं कसं मिळवलं? म्हणजे काही कोचिंग घेतलं होतं की सेल्फ स्टडी करत होतात? आता कंडिशन अशी होती, की घरी तर मी सांगितलं होतं, की आता म्हणजे घरच्यांची तशी अपेक्षाच होती, की एवढं चांगलं कॉलेज आहे, मग नंतर तुला प्लेसमेंट मिळणार, सगळं सेटल झालेलं आहे. पण मग जेव्हा मी हा डिसिजन घेतला, मग तेव्हा मलाच कुठेतरी वाटलं, की कोचिंग फीस खूप जास्त असायची तेव्हा म्हणजे लाखापर्यंत वगैरे. दिल्लीला जाण्याचा तर मी कधी विचार नव्हता केला तेव्हा. पण पुण्यामध्येच राहून करूया असं केलं, तरी पण तिथे फीस भरपूर. मग मी विचार केला, की नाही जे करायचं ते सेल्फ स्टडी. लहानपणापासून तसंही काही कोचिंग अवेलेबल नव्हतं. तसंही मला सेल्फ स्टडीची सवय होती म्हणून मग इथे पण तोच विचार केला. लास्ट इयरला असताना मे बी मी थोडे व्हिडिओज वगैरे बघितलेले, जिओग्राफीचे असेल, पॉलिटीचे वगैरे असेल, मग तिथून थोडा इंटरेस्ट होताच आणि थोडी-थोडी माहिती होतीच सगळ्याची. मग नंतर फक्त एक काहीतरी एवढी गोष्ट मला मात्र कळाली होती, की मेंटरशिप तर पाहिजेच तुम्हाला. म्हणजे कोणीतरी गाईडन्स देणारं असेल तेव्हाच तुम्ही काही करू शकता. असंच स्वतःहून त्याच्यात पडणार फक्त सिलेबस बघून वगैरे ते सगळे करतातच. पण एक प्रॉपर दिशा दाखवणारं कोणीतरी पाहिजे. म्हणून मग मी विचार केला, की पुण्यामध्ये ज्ञान प्रबोधिनी म्हणून अकॅडमी आहे. तर तिथे फक्त एक मेंटरशिपचा क्लास होता असं म्हणता येईल, की शनिवार, रविवारी ते फक्त मेंटरशिप करायचे आणि टेस्ट घ्यायचे. त्याच्यामध्ये शिकवणं हा पार्ट नव्हता. मग मी ते जॉइन केलं. त्याची फीसही फार कमी होती. त्याच्यामध्ये अभ्यासिकाही इन्क्लूड होती. त्यामुळे म्हटलं दोघं कामं सोबत होतातच आहे. आणि तिथे बरेच असे अधिकारीही होते, की जे यू-पी-एस-सी क्रॅक केलेली होती त्यांनी. मग त्यांच्याकडनं गाईडन्स मिळण्यापेक्षा अजून बेटर काय असेल म्हटलं. मग तिथेच तसा अभ्यास सुरू केला. यू-पी-एस-सीचा तसा केला आणि एम-पी-एस-सीसाठी तर नाही गरज वाटली तशी. कारण की बाकीचा अभ्यास माझा जो बेसिक कोर असतो तो तर झालेलाच होता आधीपासून. नवीनच फक्त ॲडिशन्स आपल्याला करायचे होते. त्याच्यासाठी फक्त जे ओळखीचे माझे होते बरेच, त्यांच्याकडनंच मी गाईडन्स घेतला. एम-पी-एस-सीमध्ये ज्यांनी टॉप केलेलं वगैरे. कॉलेज माझं चांगलं असल्यामुळे मला म्हणजे बरेच सीनियर्स याच्यामध्ये पास झालेले आहेत सी त्याच्यामुळे मला असं गाईडन्सचं कमी कधी पडली नाही असं मी म्हणेल. त्याच्यामुळे मी बरीच प्रिव्हिलेज होती असं पण म्हणेल. ओके. तुम्ही आता उल्लेख केला त्याप्रमाणे, की म्हणजे आधी तुम्ही यू-पी-एस-सी करत होतात, नंतर तुम्ही एम-पी-एस-सीकडे शिफ्ट झालात. तर विद्यार्थ्यांनी हे नेमकं सुरुवातीच्या फेजमध्ये कसं ठरवावं, की आपल्याला सूट होणारी एक्झाम ही कोणती आहे, जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर ह्या प्रोसेसमधून एक्झिट मिळेल? बरोबर आहे. आता याच्यामध्ये जर म्हटलं, जर माझी जर्नी जसं बघितली, की प्रत्येकाला असं वाटतं, की जी टॉपची पोस्ट असेल ती तर आपल्याला मिळायला हवी. मग असं वाटतं, की आय-ए-एस तर आपण झालंच पाहिजे. सगळ्यांचे ड्रीम आणि नेहमी म्हणतातच ड्रीम बिग. मोठं ड्रीम असल्याशिवाय म्हणजे त्याच्या खालचं काहीतरी मिळालं तरी पण आपण खुश आहे असं आहे. मग सुरुवात सगळे यू पासूनच करतात. पण कुठेतरी बघायला हवंच. कारण की एम पेक्षा मी तर म्हणेल सक्सेस रेट अजून कमी आहे. तर म्हणजे तिथेही जाणाऱ्यांना विद्यार्थ्यांना मी म्हणेल, की तुमचे जे स्ट्रेंथ असतात, वीकनेसेस असतात, ते तुम्हाला नीट माहिती पाहिजे. याच्यासाठी एक मी म्हणेल, की कॉलेजमध्ये आम्हाला एक स्वॉट एनालिसिस म्हणून शिकवलं होतं, की स्ट्रेंथ, वीकनेस, अपॉर्च्युनिटीज, थ्रेट असे कॉलम्स बनवायचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला लिहिलं आपल्याला स्वतःला माहिती पाहिजे, की आपल्यात काय कॅलिबर आहे, आपण करू शकतो का? असं नाही म्हणणार मी, की तुम्ही म्हणजे 10वी-12वी चे तुमचे खूप चांगले पर्सेंटेज असाल, तुम्ही करूच शकतात. असे आपण खूप एक्झाम्पल्स बघितलेले आहेत, की बॅकग्राऊंड खूप भारी असतानाही त्यांचं सिलेक्शन होऊ शकलेलं नाही किंवा असे एक्झाम्पल्स बघितलेत, की काहीच बॅकग्राऊंड नसताना एज्युकेशन म्हणजे चांगलं, की पहिले खूप चांगला स्कोर नव्हता तरी पण ते पास होऊन गेलेले. त्या एक्झामची काय डिमांड आहे हे तुम्हाला नीट कळलं पाहिजे, करू शकता की नाही. आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला खरंच वाटत आता 2 अटेम्प्टमध्ये माझं असं केस होतं, की माझी प्रिलिम नाही क्रॅक होऊ शकली. मग मला तिथेच जाणवलं माझं कुठेतरी चुकतंय. अभ्यास माझा कमी पडत नव्हता. कारण की मी डेली 12 ते 13 तास अभ्यास करायची. तिथे माझ्या हार्डवर्कमध्ये कुठेच कमी पडत नव्हतं. पण काहीतरी चुकतं आहे हे मला तेव्हा जाणवलं. आणि एक म्हणजे प्लॅन बी याच्याबद्दल मी बोलेल, की मी ते नेहमी डोक्यात ठेवायचे. म्हणजे माझा स्वभावच तसा आहे, की मला ऑप्शन्स ओपन ठेवायला आवडतात सगळे. मग मी लगेच विचार केला, की यू तर करणारच आहे. एम-पी-एस-सीच्या चांगल्या जागा निघालेल्याच आहेत, तर ट्राय करायला काय हरकत आहे. मग तसा डिसिजन घेतला. लोकांनी मग मी म्हणजे मुलांना हेच सांगेल, की पहिले तुम्ही स्वतःचं चेक करा. नंतर वाटल्यास तुम्हाला खूप वाटतंय, तुमचं खूप असं मोठं ध्येय आहे आणि ते ठरवलेलं आहे तुम्ही, तर तुम्ही द्या त्याला वेळ. 2 अटेम्प्ट्स दिले. मी तरी स्वतः म्हणते, की 2 अटेम्प्ट्स दिले त्याच्यात तुम्हाला कळून जातं, की तुम्ही कुठे चुकताय, काय होतंय वगैरे आणि त्याच्यानुसार पुढचा डिसिजन लगेच घ्या क्विक. म्हणजे त्याच्यातून दुसऱ्या एक्झाम्स द्यायच्यात आपल्याला एक्झाम्सची कमी नाहीये. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स म्हणतो आपण त्याच्यामध्ये एकतर तुम्ही इथे देऊ शकता, बँकिंगच्या असतात, वेगवेगळ्या अशा भरपूर एक्झाम्स आहेत. कुठे जिथे तुम्ही चांगलं परफॉर्म करू शकता तिकडे स्विच व्हा. काहीतरी किंवा दुसरा प्लॅन बी वरती शिफ्ट व्हा. पण ते लवकरात लवकर होणं गरजेचं आहे. ओके. विद्यार्थी कुठेतरी असं म्हणत असतात, की म्हणजे यू-पी-एस-सीच्या प्रोसिजरमध्ये आपल्याला जेवढी मजा येते,
तेवढी एम-पी-एस-सीच्या प्रोसिजरमध्ये नाहीयेत. कारण यू-पी-एस-सी ही थोडीशी अनालिटिकल एक्झाम आहे. त्यात तुमचे ओपिनियन फॉर्म्स होत असतात आणि एम-पी-एस-सी थोडंसं ओके. माहितीच्या आधारावर असणारी एक्झाम आहे. तर तुम्हाला पण तसं काही वाटतं का? आणि अभ्यास करताना तसा काही डिफरन्स जाणवला का? अ, गोष्ट तर खरी आहे असं म्हणेल मी. कारण की मेन्सच्या एक्झाममध्ये तुम्हाला डिफरन्स जाणवेल. तिथे रायटिंग आहे म्हणजे सब्जेक्टिव्ह एक्झाम आहे. तुम्हाला तिथे लिहायचंय. पण इथे कसं आहे एम-सी-क्यूज आहेत. तुम्हाला फक्त 4 पैकी 1 सिलेक्ट करायचा आहे. तिथे तुम्हाला लागणार आहे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी दोघं ठिकाणी लागणारच आहे. एनालिटिकल मग त्याचा नंतरचाच पार्ट येतो असं. जर कळालेलं असेल तुम्हाला गोष्टी तर तुम्हाला त्या एनालिसिस करता येतातच. मग जे बेसिक गोष्टी असतात त्याच्यात असतात त्याच गोष्टी. पण यू-पी-एस-सी जास्त एनालिटिकल आहेच ते मी एक्सेप्ट करते. मजा येते. मजा जिथे घ्यायची आहे तिथे घ्या. फक्त पोस्ट काढा एवढं मी म्हणेन. येस. आता आपण थोडंसं तुमच्या एम-पी-एस-सीच्या प्रवासाकडे येऊया. 2019 या वर्षात एम-पी-एस-सी कडून कंडक्ट केल्या जाणाऱ्या म्हणजे 3 ते 4 सगळ्याच परीक्षांची पूर्वपरीक्षा तुम्ही क्रॅक केली होती. म्हणजे राज्यसेवा असेल, ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल किंवा फॉरेस्ट असेल. तर मग नेमकं हे नियोजन तुम्ही कसं केलं होतं? त्या चौघा परीक्षांमध्ये काही सिमिलॅरिटीज असतात का? काही डिफरन्स असतात का? आणि त्याच्या अनुषंगाने आपण आपल्या अभ्यासात काय बदल केला पाहिजे? तर सगळ्यात पहिले तर मी असं ठरवलं होतं की 2019 ची जी एक्झाम म्हणजे 2019 हे वर्ष असं होतं की मी एक तरी पोस्ट काढायचीच. कारण की ती नाही काढली तर मग पुढे बरेचसे प्रॉब्लेम्स म्हणजे मे बी थांबू शकली असती किंवा घरच्यांचं थोडं म्हणणं होतं की आता संसाराकडे वळायला सुरुवात करायला हवी, अशा गोष्टी होत्या. त्यामुळे मग तो लास्ट चान्स म्हणून मी ठेवलेलाच होता. आणि मी जसं म्हटलं की पहिले मला ऑप्शन्स ओपन ठेवायला आवडतात. आणि ही सगळ्या एक्झाम्सची म्हणजे एम-पी-एस-सी जर जर तुम्ही बघितलं तर राज्यसेवा हे एक मोठं सर्कल आहे तुम्ही म्हणू शकता. त्याचे सबसेट हे बाकीचे सगळ्या एक्झाम्स आहेत. म्हणजे राज्यसेवेच्या मेन्सचा अभ्यास जर तुम्ही केलेला आहे, तर तुम्हाला या सगळ्यांच्या प्रिलिम्स असेल किंवा मेन्स असेल त्याच्यामध्ये त्याला हेल्प होणारच आहे. मग ती फॉरेस्टची असो, ग्रुप बीच्या असो, त्याच्यामध्ये 3 येतात. ए-एस-ओ असेल, एस-टी-आय असेल किंवा पी-एस-आय असेल आणि ग्रुप सीच्या पण एक्झाम एक्साईजच्या वगैरे ज्या असतील म्हणजे ज्या मला देता येत होत्या त्या. मग मी फक्त विचार केला, की तसंही त्या 1-1 तासाच्या एक्झाम आहे. जाऊन बसायचंय त्याच्या प्रिलिम्सला. जर त्याच्यातून मला काही चांगलं मिळणार असेल आणि मी माझं पुढे कंटिन्यू करू शकणार असेल, तर मग का द्यायला हरकत नाही. कमीपणा बाळगण्यात काही म्हणजे काही लोकांना बऱ्याच लोकांना असं वाटतं, की नाही मी फक्त राज्यसेवा देणार आणि ग्रुप बीच्या कोण एक्झाम देतं का? किंवा म्हणजे एस-टी-आय कोण होईल वगैरे. आणि त्याच्यामध्ये पण माझं बॅकग्राऊंड म्हणजे खूप चांगल्या कॉलेजमधनं केलेलं इंजिनिअरिंग आणि तरी पण तुम्ही ग्रुप बीच्या एक्झाम्स कशा देणार? असे खूप प्रश्न होते. म्हणजे जेव्हा मी एम-पी-एस-सीवर शिफ्ट झाली तेव्हाच हे प्रश्न चालू झाले होते, की नाही तू तर आय-ए-एसच झाली पाहिजे. हे दुसरं काही नाही. पण तसं मला नाही वाटत, की काही त्याच्यात कमीपणा वाटून घ्यावा मुलांनी वगैरे. बरेचशी मुलं त्याच गोष्टीमुळे इकडे वळत नाही, असं आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे मी खूप बघितलंय तसं. पण तसं नाही. मी ते ठरवलं होतं, की एक तरी पोस्ट काढणारच आहे. ह्या एक्झाम्सला फायदा होणारच आहे. मग ती एक्झाम पहिले सगळ्यात तर प्रिलिम्स झाली फेब्रुवारीमध्ये. नंतर लगेच ग्रुप बीची प्रिलिम्स येते. इकडच्या प्रिलिम्सचा अभ्यास झालेला आहे तुमचं म्हटल्यावरती आणि मेन्सचा अभ्यास कंटिन्यू होतात 4 ते 4.5 महिने. म्हणजे फेब्रुवारी टू जुलै. जुलैमध्ये आमची मेन्स होती. मग हा अभ्यास चालूच होता. मग ग्रुप बी साठी जे लागणार आहे, जी असतं. मग मी आधी कोर सब्जेक्ट्स करून घेतले होते. याची प्रिलिम्स झाल्यावरती 17 फेब्रुवारीला. मग त्याचा ग्रुप बीच्या प्रिलिम्सला फायदा झालाच. मग नंतर फॉरेस्टची प्रिलिम्स येणार होती. मग फॉरेस्टच्या प्रिलिम्सला सगळ्यात इम्पोर्टंट काय असतंय, तर मराठी, इंग्लिश ग्रामर. अर्धा तर त्याच्यासाठीच. आणि मराठी, इंग्लिश ग्रामर तुम्हाला मेन्ससाठी पण येणार आहे. मग त्या गॅपमध्ये मी तो मराठी, इंग्लिश ग्रामरचा अभ्यास केला आणि त्याच्यावर फॉरेस्टची प्री क्रॅक केली. मग पुढे जर बघितलं तर मग लगेच ग्रुप सीच्या एक्झामसाठी मी खरं तर म्हणजे प्रिलिम्ससाठी खूप अभ्यास नव्हता केला. जाऊन पेपरला बसली होती आणि तिथं म्हणजे ते झालं क्रॅक. ते खूप ईझी होती म्हणजे त्या मोमेंटसाठी माझ्यासाठी. मग नंतर आली ती 13 जुलैला 13 जुलै जवळपास तेवढ्या पिरियडमध्ये मग तो मेन्सचा पिरियड आला. मेन्सचा सगळा अभ्यास झाला. तोपर्यंत यांचे रिझल्ट्स आलेले होते. राज्यसेवाची मेन्स झाली आणि नंतर लगेच ग्रुप बीच्या मेन्स यायला सुरुवात झाली. त्याचा पहिला पेपर असतो मराठी, इंग्लिश ग्रामर. ते तर मी खूप चांगलं मागेच करून ठेवलेलं होतं आणि रिव्हिजन्स पण त्याच्या चालूच होत्या. मग त्या ग्रुप बी पेपर 1चा अभ्यास तो झाला. त्याचा पेपर 2 जो असतो तो जी-एस वरती असतो आणि जर मी एस-ओची दिली होती तर पॉलिटी माझं जी-एस-2 मुळे खूप चांगलं झालेलंच होतं ऑलरेडी आणि यू-पी-एस-सीमध्ये पण खूप चांगलं केलेलं पॉलिटीचं लक्ष्मीकांत पुस्तक आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यावरतीच बेस होती. आणि नंतर मग पी-एस-आयसाठी थोडा वेगळा अभ्यास करावा लागला. त्यांचे जे कायदे वगैरे आय-पी-सी, सी-आर-पी-सी वगैरे ते जे असतील, मग ते मी 1 आठवड्यात केले असं मी म्हणेल. त्याच्यासाठी पण म्हणजे जसं राज्यसेवेचा अभ्यास आपण करतो, की क्वेशन पेपरचा एनालिसिस आणि सिलेबस त्याच्यानुसार मग तो अभ्यास केला. आणि ग्रुप सीच्या पण याच्यासाठी तसंच आणि फॉरेस्टची पण मी खूप सिरियसली दिली होती. मग त्याच्यामुळे त्याचा जो पेपर असतो जी-एसचा
त्याचा पण अभ्यास आपल्या मेन्सच्या जीएस सारखाच असतो आणि त्याचा जो पेपर 2 असतो ॲग्रीचा, त्याचा अभ्यास पण आपण जीएसच्या पेपर 1 मध्ये केलेलाच असतो. त्याच्यामुळे मी माझ्या बॅक ऑफ द माइंड पहिल्यापासून होतं, की मला फॉरेस्टची मेन्स द्यायचीच आहे आणि त्याच्यातले 100 मार्क्स मला ॲग्रीला आहे. तर मग मी तो अभ्यास करतानाच जे काही पुस्तकं असतात, तर ते खूप चांगले वाचलेले होते. म्हणजे स्टेट बोर्डचे असेल किंवा कात्यायन म्हणून एक पुस्तक मी तेव्हा यूज केलेलं. मग तेव्हाच मी त्याच्या नोट्स वगैरे काढून ठेवलेल्या, की मला नंतर हे द्यायचं. म्हणजे असं सगळं प्लॅनिंगने होत असतं आणि त्या वर्षी मी म्हणजे माझ्यासाठी चांगलं असं म्हणेल, की सगळ्या परीक्षा त्या सिक्वेन्समध्ये होत गेल्या. म्हणजे आता जसं आपण बघतोय, की सगळं उलट-पुलट झालेलं आहे. पण तो माझ्यासाठी एक फायद्याचं ठरलं, की एकानंतर एक होत गेलं आणि सगळ्यांचा अभ्यास पहिले झालेला होता, फक्त रिव्हिजन आणि ते पण काही-काही महिन्याच्या अंतरावरती. जसं 1 वर्षाने कोणती एक्झाम द्यायची असं नव्हतं. त्यामुळे मला त्या सगळ्याचा फायदा होत गेला, मी असंच म्हणेन. आणि कोणालाही जर स्टार्ट करायचं असेल काहीतरी, मग मी सगळ्यांना पहिले तेच सांगते, की तुम्ही मेन्सचा अभ्यास पहिले केला पाहिजे. ओके. एवढं मी सजेस्ट करेल लोकांना. ओके. राज्यसेवा मुख्य परीक्षेतला जो पेपर 3 आहे, एच-आर आणि एच-आर-डी, तर त्या स्पेसिफिक विषयाची तुमची स्ट्रॅटेजी कशी होती? कोणकोणती पुस्तकं तुम्ही त्यासाठी वापरलीत याबद्दल विद्यार्थ्यांना सांगा? अच्छा. जीएस-3 साठी तर एच-आर-डी-चा तो सब्जेक्ट असतो. या सब्जेक्टसाठी तर मी म्हणते, की बऱ्याच लोकांचं असं, की म्हणजे सगळ्या त्याच्यामध्ये स्कीम्स वगैरे विचारण्यात हे माहिती असतं आपल्याला. तर मी नॉर्मली म्हणजे माझी त्या सब्जेक्टसाठी स्ट्रॅटेजी अशी होती, की कोणीही त्या सब्जेक्टला 0 पासून स्टार्ट नाही करत. सगळ्यांना तो सब्जेक्ट थोडा ना थोडा येतच राहतो. थोड्या लॉजिकच्या बेसिसवर. म्हणजे कोणत्यातरी स्कीम्स असणार आहे, त्या कधीतरी आपण वाचलेल्याच असतात. त्यांचे उद्दिष्ट काय ते माहीत असतं. खूप डिटेल्समध्ये माहीत नसतं, पण ओव्हरऑल जनरल माहिती असतं. तर मी पहिले काय केलेलं, की माझ्या प्रत्येक सब्जेक्टसाठी हीच स्ट्रॅटेजी होती, की पहिले मी त्याचे सगळे क्वेशन पेपर सॉल्व्ह करून घेतलेले. म्हणजे आता मी जर 2019ला मी 2018चा पेपर म्हणजे कोणतंही पुस्तक वाचण्याच्या आधी सोडवलं, की मला एक बेंचमार्क म्हणून किती मार्क्स मिळतात. म्हणजे जेवढे मला त्याच्यात 150 पैकी पडतील, आता तेव्हा मला काहीतरी 50-55 ही पडू शकले असतील. तेवढे पडले तर माझं ते कसं होतं, की तो बेंचमार्क आहे. म्हणजे मला बिना अभ्यासाचे 55 मार्क्स पडू शकतात. मग मला अभ्यास किती मार्क्सचा करायचा आहे? पुढच्या 50-55 मार्क्सचा म्हणजे जेवढं मी टार्गेट ठेवेल. मग हे तुम्हाला माहिती म्हणजे तिथेच तुम्हाला कळतं, की किती आपल्याला भर काढायची. एवढं तर बेसिक येणारच आहे. म्हणजे काही न वाचता मला एवढं येऊ शकतात, तर पेपरमध्ये ऑब्व्हियसली याच्या म्हणजे मी पुढचे 3 महिने त्या सब्जेक्टचा अभ्यास करणार. तर ऑब्व्हियसली त्याच्यात इन्क्रिमेंट होणारच आहे. मग मी असं 2-3 वर्षाचे पेपर आधी सॉल्व्ह करून घेतले. मग त्याच्यामुळे काय आयडिया पण येते, की पेपर कसे येतात. मग त्याच्यानंतर मी पुस्तकं वापरले होते, की मी 3 पुस्तकं जनरली सांगते, की पहिले तुम्हाला कोळंबे वाचून घ्यावं. त्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक अंडरस्टँडिंग सगळी येऊन जाते. त्याच्यामध्ये डाटा वगैरे नसेल, पण तुम्हाला अंडरस्टँडिंग पाहिजे तसं, की नेमकं काय? त्याच्यानंतर मग मी डेव्हलपमेंटचं पुस्तक होतं, जे देसले सरांचं आहे. त्याच्यामध्ये कसं दिलेलं आहे, की असं बरंच पिक्चर्स वगैरेच्या फॉर्मॅटमध्ये डायग्राम्स वगैरे त्याच्यामुळे ना त्या गोष्टी लक्षात ठेवायला ईझी पडायला सुरुवात होते. तेव्हा आपण कसं हे पहिलं पुस्तक कन्सेप्च्युअलसाठी घेतलं, ते ठीक आहे. मग नंतर आता आपल्याला लक्षात ठेवावं लागणारच आहे. कारण की नाही म्हटलं तरी ह्या सब्जेक्टमध्ये बऱ्याच गोष्टी थोड्या मेमराईज करायला लागतातच आपल्याला. मग त्या पुस्तकातून तो फायदा होतो, की तुम्ही म्हणजे ते चार्ट्सच्या फॉर्ममध्ये वगैरे असल्यामुळे तुम्हाला थोडं-थोडं लक्षात व्हायला स्टार्ट होतं आणि मग नंतर थर्ड आय-पी सरांचं पुस्तक होतं ते नोट्सच्या फॉर्मॅटमध्ये ऑलमोस्ट. त्याच्यामध्ये खूप सगळा डाटा, खूप सगळ्या गोष्टी दिलेल्या. मग ते ॲज अ रिव्हिजन होतं. कारण की पहिले 2 पुस्तकं तर तुम्ही वाचलेलेच आहेत चांगले आणि दुसऱ्या पुस्तकातून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी लक्षात राहिलेल्या आणि तिसऱ्या पुस्तकात खूप सगळा डाटा आहे. तो फक्त आपल्याला मेमराईज करायचा आणि पुढे चालायचं. आणि मग म्हणजे सगळ्यात शेवटी मी डेव्हलपमेंटच्या छोट्या नोट्स बनवल्या होत्या, मायक्रो नोट्स. जर ते पुस्तक असेल तर ॲट लीस्ट 5 पेजेसचं बनवलं होतं मी फक्त आणि मी खूप छोटं-छोटं लिहिते त्यामुळे ते बनलं तेवढ्या वेळ. कारण की जेव्हा तुमचा पेपर असतो ना, तर तेव्हा तुम्हाला म्हणजे असं वाटतं की काहीतरी राहून गेलं, काहीतरी राहून गेलं. मग त्याच्या आधी आपलं काहीतरी एक असं अर्ध्या तासात काहीतरी वाचून होईल. असं जर असलं ना, तर मग आपल्याला तो कॉन्फिडन्स येतो की "अरे नाही, झालं माझं एवढं वाचून, आता पेपरमध्ये काही पण येऊ द्या." मग त्याच्यासाठी मी तेवढ्या छोट्या बनवलेल्या होत्या की जे लक्षात राहत नाही, एकदम छोट्या-छोट्या किंवा मी काही असे शॉर्टकट्स वगैरे बनवले, निमोनिक्स वगैरे बनवले, त्याच्यात भरपूर लागतात. ते लिहून ठेवलेले. मग पेपरच्या आधी तेच वाचून गेले. मग तेवढा कॉन्फिडन्स येतो आणि जो दुसरा पार्ट असतो त्याच्यामध्ये की थोडासा इंटरनेटचा यूज करावा लागतो आपल्याला त्याला आणि एक इंडिया इयरबुक मधून पण बऱ्याचशा त्या स्कीम्स दिलेल्या असतात आणि थोडं ट्रेस बॅक केलं तर आपल्याला दिसतं तिथे की याच्यातल्या स्कीम्स यांनी विचारलेल्या आहेत. मग सिलेबसला लागून जे चॅप्टर्स असतील त्याच्या खाली अंडरलाईन केली आणि तेवढं जेवढं मी अंडरलाईन केलेलं होतं शेवटी तेच वाचलं आणि बस एवढे म्हणजे 3 याच्यामध्ये की पहिले बुक्स, मग नंतर इंडिया इयरबुक मधला काही पार्ट, खूपच सगळाच नाही, पण काही पार्ट आणि मग इंटरनेटची हेल्प घेऊन जो असेल तो. आणि त्याच्यामध्ये ऑर्गनायझेशनचा एक पार्ट असतो.
तर त्याच्यासाठी मोस्टली जर तुम्ही क्वेश्चन ट्रेस केले तर तुम्हाला दिसेल की सगळ्या ऑर्गनायझेशन्स विकिपीडियावरचं सगळं येतं त्याच्यामध्ये. मग तुम्हाला ते माहिती पाहिजे. मग तो अभ्यास आम्ही ग्रुपमध्ये केलेला. तर आम्ही 6-7 लोकांचा ग्रुप होता लायब्ररीमध्ये. प्रत्येकाला एक ऑर्गनायझेशन्स देऊन दिली. त्यांना एवढंच सांगितलं, की Wikipediaवरती जेही लिहिलेलं असेल ते इम्पोर्टंट वाटेल. पहिले क्वेशन्स बघायचे त्याचे. सिलेबसमध्ये त्याचे नावच लिहिले, जास्त काही लिहिलेलं नाही त्याने. क्वेशन्स कसे विचारायचे त्याच्यावरनं Wikipediaवरनं सगळ्या नोट्स काढायच्या. म्हणजे वरतून स्टार्ट करायचं खालीपर्यंत जे पण. कारण Wikipediaवर खूप लिहिलेलं असतं. म्हणजे एका मुलाला शक्य नव्हतं सगळं करणं. म्हणून असं सगळ्यांच्या नोट्स जमा केल्या आणि नंतर रोज संध्याकाळी म्हणजे ते 5-6 दिवस आम्ही रोज संध्याकाळी बसायचो आणि ज्याने जी ऑर्गनायझेशन केलेली तो त्याला खूप डिटेलमध्ये चांगली समजून सांगेल आणि नोट्स पण मग प्रोव्हाईड करेल. मग अशा सगळ्या नोट्स जमल्या आणि त्याचा अभ्यास तसा झाला. ओके. असं कंप्लीट स्ट्रॅटेजी आठवते मला. ओके. इन डिटेल तुम्ही तुमच्या एच-आर आणि एच-आर-डीची स्ट्रॅटेजी विद्यार्थ्यांना सांगितलेली आहे. हा तुमचा पहिलाच मुलाखतीचा अनुभव होता. तर मग नेमकं मुलाखत तुमची कशी होती? तयारी तुम्ही कशी केली? आणि काही प्रसंग असेल तर आमच्यासोबत शेअर करा. अच्छा. तर मुलाखतीचा तर पहिलाच होता आणि मला मुलाखतीची फार जास्त भीती वाटायची मी म्हणेन, की म्हणजे ते शाळेमध्ये असतात ना मुलं, काही वक्तृत्व स्पर्धेत खूप भारी असतात वगैरे, तशामधली मी बिलकुल नव्हती. एकचदा केलेलं काहीतरी सगळ्यांसमोर करायचं, ते नंतर शेवटी वाचूनच दाखवलं मी. मग तेव्हापासून मला कळलं, की मला हे थोडंसं अवघड जातंय. पण लिहिण्यामध्ये मी बेस्ट होती एवढं मला माहीत होतं. पण मग नंतर आता द्यावी तर लागणारच आहे. म्हणजे मला एवढं माहीत असल्यामुळे मी मेन्सचाच विचार केला होता, की याच्यातच मला जास्तीत जास्त स्कोर काढायचा आहे. इंटरव्ह्यू तसा अनप्रेडिक्टेबल असतो. तेवढ्या वेळात काय होईल मला सांगता नाही येणार म्हणून. मग मेन्समधचाच जास्त अभ्यास केला. पण आता इंटरव्ह्यूची वेळ आली. 3-4 महिने तर होतेच हातामध्ये. मग पुण्यामध्ये बरेच क्लासेसमध्ये असे पहिले लेक्चर्स वगैरे झाले. त्यांनी बऱ्याच लोकांना बोलावलं होतं, की इंटरव्ह्यूची प्रिपरेशन कशी करायची वगैरे. मग ते काही लेक्चर्स अटेंड केले. मग नंतर मॉक इंटरव्ह्यूची वेळ येते. तर त्याच्या आधी ग्रुप्समध्ये आम्ही बराच अभ्यास केला होता, की जे करंट अफेअर्सचे टॉपिक असतात त्याच्यावरती ओपिनियन्स विचारतात तुम्हाला वगैरे. मग जो मी तुम्हाला पहिले ग्रुप सांगितला माझा तशाच बऱ्याच लोकांचा मिळून ग्रुप होताच माझा. तर आम्ही त्यात पण असंच करायचो, की प्रत्येकाला एक टॉपिक द्यायचो. म्हणजे इम्पोर्टंट असे काही टॉपिक्स काढून घेतले होते. त्यांना ते द्यायचे, नोट्स काढायचे आणि सगळ्या ग्रुपने त्या एका टॉपिकवरती त्या एका मुलाचा इंटरव्ह्यू घ्यायचा. म्हणजे काहीही विचारेल. अनप्रेडिक्टेबल क्वेशनची तयारी कशी करायची त्याचं म्हणजे इंटरव्ह्यू अशी गोष्ट असते, की आपण करणार खूप आहे, पण शेवटी त्याच्यापैकी किती आहेत आपल्याला माहीत नसते. म्हणजे जवळपास अर्ध्याच्या वर इंटरव्ह्यू तर आपल्याला माहीतच नसते काय विचारणार. कारण की ते काहीही विचारू शकतात. आपल्याकडे म्हणजे आपला जो हे म्हणता येईल प्रोफाईल असेल, त्याच्यामध्ये काही इंटरलिंकेजेस करून आपण विचारही नाही केलेला असेल तशा गोष्टी विचारू शकतात. आणि एक गोष्ट अजून म्हणजे हे इंटरव्ह्यूचं याचं झालं ग्रुप डिस्कशनचं आणि एक अजून गोष्ट केली होती, की मागच्या ट्रान्सक्रिप्ट अवेलेबल असतात आपल्याला भरपूर सगळ्या. 2-3 वर्षाच्या. मग त्या Telegram चॅनलवर मिळाल्याच आणि मग मी काय केलं, की माझ्या रिलेटेड कोणाचे असेल तसे, म्हणजे माझे वडील शेती करतात, तर शेतीवरती काय क्वेशन्स विचारले. माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग तर मेकॅनिकल इंजिनिअर काय क्वेशन विचारले. मग नॉर्मली हा क्वेशन्स असतो, की मेकॅनिकल इंजिनिअर मुली कमी का असतात? मग तू एवढं चांगल्या कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग केली, इकडे का आली वगैरे हे असे थोडेसे क्वेशन्स माहीत असतात. ते प्रत्येकाला असे विचारावेच वाटतात म्हणून असतात. मग मी त्यांचं एक नोटबुकमध्ये असे 6-7 सेक्शन केले. प्रत्येक ट्रान्सक्रिप्ट मधल्या क्वेशन्सचे असे सेपरेट लिहिले आणि नंतर मी माझाच त्याच्यावर विचार करायची, की जर हा क्वेशन मला विचारला असता, तर मी काय उत्तर दिलं असतं? आणि काही एकदम फिक्स क्वेशन्स असतात असं वाटतं, की हे विचारूच शकतात आपल्याला. मग त्याची असं लिहून प्रॅक्टिस पण केली, की म्हणजे असं बोलली तर हे चांगलं वाटू शकतं, असा विचार. म्हणजे ते दिवस असे असतात, की कंटिन्यू तुमच्या डोक्यामध्ये म्हणजे आन्सर क्वेशन्सच चालू असतात. म्हणजे झोपतानाही. की असं विचारलं तर मी हे म्हणेल, मग तसं विचारलं तर ते म्हणेल. म्हणजे ती सगळी प्रोसेस असते. मग ते मी हे स्वतः हे केलं, ग्रुपमध्ये हे केलं आणि मॉक इंटरव्ह्यूची जेव्हा वेळ आली तेव्हा 2 ते 3 ठिकाणी मी मॉक इंटरव्ह्यू दिले. पहिल्या 2 मॉक इंटरव्ह्यूमध्ये तर खूप प्रचंड घाबरलेलीच होती मी. मग ते म्हणायचे, की म्हणजे बाकीचं सगळं चांगलं असल्यावरही तू म्हणजे घाबरते, त्याच्यामुळे तुझे मार्क्स खूप जाऊ शकतात. मग नंतर युनिक अकॅडमी मधले भोळे सर आहेत, त्यांनी माझी हेल्प केली. तर त्यांना वाटत होतं, की मला पोस्ट मिळेलच यावर्षी म्हणून त्यांनी मला म्हटलं, की "तू माझ्याजवळ 2 ते 3 मॉक इंटरव्ह्यू दे" आणि मग त्यांनी मला थोडं फ्री करण्याचा प्रयत्न केला. मग कंटिन्यू इंटरव्ह्यूच्या 2 ते 3 दिवस आधी त्यांनी माझे मॉक इंटरव्ह्यूज घेतले. त्यात मी बरीच फ्री झाली. त्या दिवशीही मी आता त्या दिवशीचा एक्सपिरियन्स सांगायचा तर नॉर्मली सारखी मला वाटत मी खूप घाबरलेलीच होती. म्हटलं जाऊ दे आता जे होणार आहे ते होणार आहे. 5 मार्चचा जो दिवस होता, तिकडे गेली आणि सकाळी 8 वाजताच बोलवलेलं होतं.
तिकडे माझं काहीतरी गेल्याच एक असं झालं, की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस म्हणजे प्रिंटिंगमध्ये काहीतरी मिस्टेक झालेली नावाच्या. मग ते म्हणत होते, की "नाही, इथे मिस्टेक आहे तर आम्ही चालू" म्हणजे नावामध्येच माझ्या स्पेलिंगमध्ये. मग म्हणे, "हे चालणार नाही, दुसरं लागेल." मग तोच खूप स्ट्रेसचा मोमेंट होता माझ्यासाठी, की यांनी जर माझा इंटरव्ह्यूच नाही घेतला, तर मी काय करू आता? अशी स्टेज होती. आणि सकाळच्या सेक्शनमध्ये 10 लोकांचे इंटरव्ह्यू असतात. मग त्यांनी माझा दुसराच नंबर होता तेव्हा. पण त्यांनी मला थांबवून ठेवलं तिथे. नाही म्हणे, "तुला नाही पाठवू शकत." मग 7वा-8वा नंबर आला तेव्हा ते म्हणाले, "तू जाऊ शकते म्हणे, पण इथे फक्त आम्हाला लिहून दे, की अशी-अशी नावात चुकी झाली आणि मी हे डॉक्युमेंट पुन्हा तुमच्या पुढे सादर करेन." मग ठीक आहे म्हटलं चालेल. मग तेव्हा मला कुठेतरी वाटलं, की ठीक आहे आता इंटरव्ह्यू तरी होईल ॲट लीस्ट. मग मधल्या वेळात तर मग जो अभ्यास करणं वगैरे असतं ते तर काहीच नाही. फक्त ह्याच टेन्शनमध्ये होती. पण मे बी मी खूप लकी असेल असंच म्हणते. मी गेली तिथे त्यांच्यासमोर मी माझं त्यांनी लगेच पहिला क्वेशन तोच विचारला, की "तुझा आधी होता, मग नेमका प्रॉब्लेम कुठे झाला होता?" मग मी त्यांना सगळं एक्सप्लेन केलं, की असं-असं झालं होतं आणि की सॉरी माझीच चुकी. मी पहिले बघून घ्यायला हवं होत्या ह्या सगळ्या गोष्टी. मग इंटरव्ह्यू स्टार्ट झाला आणि नॉर्मली तेव्हाची असं होतं, की बऱ्याच मुलांचे माझ्या आधीच्या मुलांचे 7 ते 8 मिनिटं इंटरव्ह्यू घेतले त्यांनी फक्त आणि माझा असा इंटरव्ह्यू त्यांनी पूर्ण 18 मिनिटं घेतला. आणि मी तेव्हा त्यामुळे पण इतकी फ्री होती. मला पण नाही कळालं, की असं कसं काय झालं. पण मी इतकी फ्री होती. फुल टाईम स्मायलिंग वगैरे जे पण क्वेशन्स विचारताय त्याचे आन्सर देणं वगैरे. मग मला ते जाणवलं, की कॉन्फिडन्स पाहिजे तुम्हाला फक्त. म्हणजे सगळे आन्सर मला आलेच नाही. काही-काही असे चुकले पण असतील किंवा त्यांना पटले पण नसतील. पण तरी पण म्हणजे पूर्ण वेळ मी तिथे प्रसन्न होती वगैरे आणि त्यामुळे स्कोर पण माझा म्हणजे 60 म्हणजे माझ्या दृष्टीने भरपूर झाला तो, तेवढा आला आणि मग मी खूपच खुश होते त्या दिवशी. हो. ही संपूर्ण प्रोसिजर चालू असताना तुम्ही साइड बाय साइड एम-ए अँथ्रोपॉलॉजी पण करत होतात. म्हणजे एम-ए अँथ्रोपॉलॉजी तुमचं कंप्लीट सुद्धा झालेलं आहे. त्यानंतर तुम्ही नेट क्वालिफाय झालात. ज्युनियर रिसर्च फेलोशिपसाठी तुम्ही क्वालिफाय झालात. तर ह्या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही एक प्लॅन बी म्हणून तयारी करून ठेवली होती का? आणि विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने म्हणजे ह्या गोष्टींकडे बघावं आणि संपूर्ण आम्हाला तुमच्या इग्नोमधून तुम्ही अँथ्रोपॉलॉजी केलेलं आहे, तर त्याची प्रोसिजर, ॲडमिशनची प्रोसिजर कशी असते? फीज किती असतात? एक साधारणतः ड्युरेशन किती लागतो? एक विद्यार्थी म्हणून आपल्याला त्याच्यात काय इनपुट्स द्यावे लागतात? याबद्दल सगळे डिटेल्स विद्यार्थ्यांना सांगा. अच्छा, ठीक आहे. तर एम-ए करण्याचा प्लॅन तर हा म्हणजे यू-पी-एस-सीला ऑप्शनल असतो. तर तो ऑप्शनल मी अँथ्रोपॉलॉजी सिलेक्ट केलेला. आणि मग बरेच लोकं तेव्हा म्हणजे करायचे, की इग्नूमधनं घेऊन ठेवायचं. 2 वर्षात कंप्लीट होऊन गेलं, तर मग काहीतरी आपल्याला असतं बुवा म्हणजे प्लॅन बी म्हणून त्याच्याकडे बघणार तर. आणि त्याच्यात पण जर तुम्हाला नेट आणि जे-आर-एफ मिळाली तर खूप चांगलं. तसं मी खूप विचार नव्हता केला त्या गोष्टीबद्दल आणि मी म्हणजे 18च्या डिसेंबरमध्ये ॲडमिशन घेतलं ते. आणि त्याच्याकडे आणि नंतर एकच वर्षामध्ये माझं पहिलंच वर्ष झालं होतं, तेव्हा तुम्हाला नेट देता येते. तर तेव्हाच मी नेट दिली. म्हणजे 2 वर्ष झालं तर तुम्हाला वेट नाही करावं लागत. आणि ॲक्चुअली अशी गोष्ट होती, की अ, अभ्यास तर पूर्ण ऑप्शनलसाठी केलेला म्हणून तो कंप्लीट झालेलाच होता. त्यामुळे मला त्याच वर्षी नेट मिळाली म्हणजे 19 मध्ये. 19 मध्येच मी ती नेटची एक्झाम पास झाली आणि मग मी तेव्हा कुठेतरी विचार करायला लागले, की ठीक आहे, जे-आर-एफ मिळाली म्हणजे खूप चांगली गोष्ट आहेच ही आपल्या दृष्टीने. तर याला पण आपण प्लॅन बी म्हणून बघूच शकतो. आणि साइड बाय साइड त्याच वर्षी 19ला मिळाली आणि त्याच वर्षी माझं एम-पी-एस-सीचं पण ठरलेलं होतं. म्हटलं या दोघं एम-पी-एस-सी पण नाहीच झाली इन केस म्हणजे मी तर सगळं प्रयत्न तर केलेलेच होते, की 4-5 एक्झाम देऊन. पण नाहीच झाली तर हा जॉब तर एकदम म्हणजे हातात आलेलाच होता. मग जानेवारी 2019 पासून मी खूप फ्री होती असं म्हणेन मी, की म्हणजे हे नाही तर हे आहेच माझ्या हातामध्ये असा विचार करून. मग मुलांना पण मी हेच सांगेल, की जेव्हा तुमच्या हातात काहीतरी असतं ना, तर तेव्हा तो कॉन्फिडन्स थोडा वेगळाच असतो. म्हणजे तोपर्यंत मी कोणती एक्झाम पास नव्हती झालेली म्हणजे यू-पी-एस-सीची द्यायची तर. तर मग मी कोणतीतरी एक्झाम पास झाली होती आणि ती पण जे-आर-एफ म्हणजे 1% मध्ये मी आली होती पूर्ण इंडियामध्ये. मग तो कॉन्फिडन्स थोडा वेगळाच होता, की "अरे यार, करू शकते मी." असं. मग तो पण एक हेल्प होतेच. आणि आता जर तू विचारलं, की इग्नूमधून केलं तर त्याची प्रोसिजर वगैरे काय असते? तर ते जे ॲडमिशन घेतलं मी तेव्हा अँथ्रोपॉलॉजीचं सेंटर नागपूरलाच एक आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये. मग ते रिजनल सेंटर्स म्हणतात ते त्यांना. मग मोस्टली बाकीच्या सब्जेक्टसाठी पुणे वगैरे पण असतं. पण याचं हे एकच असं सेंटर आहे, की जे नागपूरला आहे. मग ती प्रोसिजर सगळी ऑनलाईन असल्यामुळे तुम्हाला कुठे जावं लागत नाही. जे इग्नू आहे युनिव्हर्सिटीचं त्याच्यामध्येच तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे अपलोड केले. फीस त्याची आय थिंक 7,000 ते 7,500 होती पहिल्या वर्षाची आणि दुसऱ्या वर्षाची तेवढी. याची फी थोडी जास्त आहे बाकीच्या कोर्सेसपेक्षा कारण याच्यामध्ये प्रॅक्टिकल ट्रेनिंग्स पण आहेत. म्हणजे काही सब्जेक्ट्स आहेत त्याला प्रॅक्टिकल असणार आहेत आणि ते करायला तुम्हाला नागपूरला जावं लागतं. हे एक थोडासा डिफरन्स आहे. कारण बाकीच्या एम-एचे जे सब्जेक्ट्स असतात त्यांना फक्त थेरॉटिकलच असतं.
पण या सब्जेक्टमध्ये प्रॅक्टिकल असल्यामुळे त्याची फीज पण थोडी जास्त आहे आणि ते करण्यासाठी तुम्हाला जावं लागतं. मग पहिल्या म्हणजे फीज वगैरे भरून झाली, ऍडमिशन झाले की 3 ते 4 महिन्याच्या आत तुम्हाला पुस्तकं पोस्टने मिळून जातात. मग त्यांचे जे पुस्तकं असतात ते येतात. त्यांचे पुस्तकं पण खूप चांगल्या क्वालिटीचे असतात. त्याचा पण तुम्हाला म्हणजे जेव्हा ऑप्शन आपण अभ्यास करत असतो त्याच्यामध्ये ओके. आणि ते पुस्तकांचं असतं मग आणि नंतर त्याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला इनपुट द्यावा लागतो ते म्हणजे असाइनमेंट्स असतात त्यांच्या. तर त्यांच्या असाइनमेंट्स अराउंड म्हणजे 1 वर्षाचा कोर्स असतो तर 7व्या-8व्या महिन्यामध्ये त्या असाइनमेंट्स साइटवरती टाकतात, की ही असाइनमेंट्स तुम्हाला कराव्या लागणार. तर मग त्या आपण लिहून घ्यायच्या पहिले आणि त्या पण मी पोस्टानेच पाठवल्या होत्या नागपूरला. त्याच्यासाठी जाण्याची गरज नाही पडली. जाण्याची गरज तिथे फक्त एका गोष्टीसाठी पडली अँथ्रोसाठी, की त्याच्या प्रॅक्टिकल्ससाठी. जर बाकीचं तुम्ही कशातून करणार असेल, पॉल सायन्स वगैरे, सायकॉलॉजी असे काही दुसरे तुमचे ऑप्शनल असतील, त्याच्यात तुम्हाला एम-ए करायचं असेल, तर ते पुण्यामध्येच होऊन जातं. म्हणजे ते खूप ईझी प्रोसेस होते. पण अँथ्रोसाठी तुम्हाला हे एक गोष्ट एक्स्ट्रा करावी लागते. असं फर्स्ट इयरचं झालं आणि मग नंतर एक्झाम असते ती पुण्यात होते. मग ती एक्झाम त्याचे पहिल्या वर्षी 5 पेपर होते टोटल. तर ती एक्झाम झाली. मग लगेच काही 2-3 महिन्यात रिझल्ट लागला. मग सेकंड इयरचंही तसंच असतं आणि याच्यामध्ये एक एक्स्ट्रा गोष्ट असते, की तुम्हाला प्रोजेक्ट कंप्लीट करावा लागतो. मग त्या प्रोजेक्टसाठी तुम्हाला कोणत्याही युनिव्हर्सिटीमधून टीचर्स सिलेक्ट करावे लागतात. मग त्यांच्या अंडर की म्हणजे आमचा हा प्रोजेक्ट असणार आहे आणि त्याच्या मग पहिल्या गोष्टी द्याव्या लागतात. त्यांच्याकडून अप्रूव्ह करून घ्यावा लागतो. मग नंतर तुम्हाला प्रोजेक्ट म्हणजे जो कंप्लीट झाल्यावरती त्यांना द्यावा लागतो. आता ह्या पूर्ण प्रोसेससाठी हे डिस्टन्स एज्युकेशन असल्यामुळे नॉर्मली हे 2 वर्षात कंप्लीट होतं. तर तुम्ही रेग्युलरला घेतलं. डिस्टन्स एज्युकेशन असल्यामुळे याला त्यांनी 5 वर्ष दिलेले असतात, की ऍडमिशन घेतलं तेव्हापासून 5 वर्षापर्यंत तुम्ही हे केव्हाही कंप्लीट करू शकता. तोपर्यंत झालं तर ठीक आहे, नाहीतर ते तुमचा कोर्स कॅन्सल होईल. आता इथे माझं कंप्लीट नाही झाले ते एका गोष्टीमुळे, की माझा प्रोजेक्ट राहिलेला. नेमकं लॉकडाऊन लागलं आणि ते प्रोजेक्ट वगैरे करण्याचं मी घरी गेली. मग ते सगळंच राहिले. त्याच्यामुळे माझा प्रोजेक्ट बाकी आहे. अजून जवळपास मला 1 वर्ष म्हणजे 5 वर्षापैकी 1 वर्ष बाकी आहे माझं. मग तेवढ्या वेळात ते कंप्लीट करून मला ते म्हणजे एम-एची डिग्री कंप्लीट मिळणार आहे. ओके. सिमिलरली तुम्ही एल-एल-बी पण करत आहात मुंबई युनिव्हर्सिटीमधून, तर त्याची पण प्रोसिजर आम्हाला सांगा? अच्छा. तर आता गोष्ट अशी की एल-एल-बीच्या फर्स्ट सेमचा आजच रिझल्ट लागला दुपारी. ओके. तर याच्यासाठी पहिले सी असते एल-एल-बी जर करायची असेल. एल-एल-बीचा आता माझा हा प्लॅन असा म्हणजे याच्याकडे मी काही प्लॅन बी म्हणून नव्हती बघत, पण जस्ट असं करण्याची काहीतरी म्हणजे काहीतरी करूयात म्हणून. म्हणजे खरं पाहिलं तर माझे आजोबा होते. ते मला नेहमी म्हणायचे, "ही वकील बनणार आहे, ही वकील बनणार आहे." असं म्हणजे तेव्हा त्या त्या काळामध्ये त्या लोकांना असं खूप की ॲडव्होकेट बनणार आहे, हे खूप भारी वाटायचं. मग त्या असं मला कुठेतरी वाटलं, की अरे त्यांची ते आता सध्या नाहीयेत. त्यांची कुठेतरी इच्छा होती आणि आता चान्स पण आहे. तर त्याच्यासाठी सी असते पहिले. तर ती सी मागच्या वर्षी थोडी लांबली ती ॲक्चुअली आणि ती नोव्हेंबरमध्ये झाली होती वाटते. त्याच्यामध्ये पण तुमचे 2 पेपर असतात वाटतं. आता त्याच्यासाठी मी खूप अभ्यास नव्हता केला फ्रँकली. पण हा बाकीचा अभ्यासच असल्यामुळे त्याच्यामुळे मला स्कोर करणं थोडं ईझी गेलं त्याच्यामध्ये. मग ती सी पास झाल्यावरती मग त्यांचं आपलं जसं इंजिनिअरिंगच्या वेळेस वगैरे असतं म्हणजे ती सी दिली तुम्ही आणि मग नंतर ते राउंड्स वगैरे होणार. तुमचे तुम्ही म्हणजे ऑप्शन्स टाकायचे की कोणतं कॉलेज हवंय वगैरे ती सगळी प्रोसेस करायची. मग तुम्हाला कॉलेज अलोकेट होणार. मग त्याच्यामध्ये पण मॉकमध्ये एक अलोकेट होणार. मग नंतर तुमचं म्हणजे पहिला राउंड लागणार, मग त्यांच्यात तुम्हाला कोणतं अलोकेट झालं, मग सेकंड राउंड, थर्ड राउंड अशा त्या प्रोसेस असतात सगळ्या. जसं आपण 12वी केलेलं असतं तसंच सेम असतं हे सगळं. आणि याच्यामध्ये पण 1-2 गोष्ट म्हणजे ज्यांचं ग्रॅज्युएशन झालंय त्यांच्यासाठी 3 वर्षाचं असतं. आणि जे 12वी नंतर करणार असतात त्यांच्यासाठी टोटल 5 इयर्सची ही डिग्री असते. तर माझं स्वतःचं 3 वर्षाचं आहे आता कारण ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे. मग ते झालं, मग सी पण झाली. मग त्याच्यानंतर मला याच्यामध्ये गव्हर्नमेंट लॉ कॉलेजला म्हणजे अलॉट झालं ते कॉलेज आणि म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेज होतं म्हणून तर भारीच आहे. म्हणजे महाराष्ट्रातलं टॉप कॉलेज आहे म्हटलं ठीक आहे मिळालं तर खूप चांगली गोष्ट. आणि ते कॉलेजही खूप छान आहे हे असं म्हणेल, की सगळे लेक्चर्स वगैरे रेग्युलर होत असतात किंवा फॅकल्टी पण खूप चांगली आहे. जेवढं शिकता येतं तेवढं मी शिकायचा प्रयत्न करते आता त्यांच्याकडून. पुढे आल्यावर बघूयात कसं होतंय. ओके. एक शेवटचा प्रश्न विचारते आणि आपण मुलाखतीचा समारोप करूया. स्पर्धा परीक्षा करत असणारे विद्यार्थी आणि या क्षेत्राकडे एक करियर म्हणून बघू पाहणारे विद्यार्थी यांना तुमचा काय सल्ला असेल? सगळ्यात पहिले तर मी आता म्हणजे आता कंडिशनच अशी आली की लॉकडाऊनमुळे असेल किंवा
या सगळ्या एक्झाम्स पुढे जात आहेत, हे मुलांमध्ये खूप डिप्रेशन वाढत चाललंय ऍक्च्युली. तर मी सगळ्यांना एकच सांगेल की कुठेतरी विचार करायला हवा या गोष्टींचा, आणि सक्सेस रेट खूप कमी असल्यामुळे तुम्ही प्लॅन बी तुमचा परफेक्ट ठेवायलाच हवा, की मी हे नाही तर काय करणार आहे. त्याच्यामध्ये जर तुम्हाला म्हणजे यश मिळत असेल, चांगली गोष्ट आहे. म्हणजे 2 प्रिलिम्स पास झालेल्या आहेत किंवा 3 प्रिलिम्स पास झालेल्या आहेत. थोडंसं म्हणजे इंटरव्ह्यूमुळे थांबलेले वगैरे, त्यांनी 3 ते 4 वर्ष द्यायला हरकत नाही. पण बाकीचे जे विद्यार्थी, जर तुमची प्रिलिमच क्रॅक होत नाहीये, थोडंसं लवकर एक्झिट घ्या जे करायचं. आणि मी तर म्हणेल पहिल्या 2 प्रयत्न म्हणजे जे अटेम्प्ट असतील, तुम्ही जे म्हणजे कसं असतंय, की जेव्हा तुम्ही स्टार्ट करताना तुमच्यात खूप एनर्जी असते. खूप म्हणजे मी जेव्हा स्टार्ट केलं होतं, मला असं वाटायचं, की मला दिवसातले किती वेळ जास्त भेटेल तितक्या वेळ मी अभ्यास करेन. खूप जास्त एनर्जी असते. तेव्हाच तुम्ही जास्त तुमचं 100% च्या वरती पण तुम्ही देऊ शकता. तेव्हाच तुम्ही ट्राय करा. म्हणजे ज्या चुका असतील तुमच्या त्या सुधारवण्याचा प्रयत्न करा तेव्हाच लगेच. फक्त हार्ड वर्क पण गरजेचं नसतं. थोडंसं स्मार्ट वर्क करा. म्हणजे जे मेंटर्स सांगतायत तुम्हाला, मेंटर्स तर तुम्ही ठेवलाच पाहिजे. स्वतःचा स्वतः अभ्यास नाहीच होत. म्हणजे कोणीतरी दिशा दाखवायला तुम्हाला लागणारच आहे. मग पहिले ते सिलेक्ट करा, की मी कोणाला विचारणार आहे, काय विचारणार आहे. YouTube वरती वगैरे बरेच अवेलेबल असतात. ते तुम्हाला सगळ्या गोष्टी नेहमी तेच सांगत असतात. आणि जे तुम्हाला कोणीतरी दुसऱ्यांच्या चुकांमधनं शिकायचा प्रयत्न करा. म्हणजे माणसाचं कसं असतंय, की तो काहीतरी चुका करतो, मग स्वतः एक्सपिरियन्स घेतो आणि तेव्हा म्हणजे एकदम फुल शिकत असतोय. पण ही एक्झाम तसं करण्याची नाहीये. तर कोणीतरी सांगतंय तुम्हाला, की असं नका करू. म्हणजे नॉर्मली हेच सांगतं, की एक पुस्तक 10दा वाचा, 10 पुस्तके एकदा नका वाचू. मुलं हीच चुकी करतात एम-पी-एस-सी मध्ये जास्त मी म्हणेन. किंवा क्वेशन पेपरचं एनालिसिस करा त्यांना म्हटलं, तर त्यांना असं वाटतं, की अरे आता हे क्वेशन्स कोण वाचत बसणार? त्याच्यापेक्षा मी पुस्तकं वाचत बसतो. पण ते पुस्तकांमधनं क्वेशन्स विचारणार नाही. ते क्वेशन्सचं एनालिसिस केलं तर तुम्हाला त्या गोष्टी कळतील, की कसे क्वेशन्स विचारतात, काय विचारतात. तर याच्यासाठी मी एक पण म्हणते, की बुद्धांचं एक आहे, "अत्तदीप भव" म्हणजे स्वयंप्रकाशित व्हा. तर मग ते स्वयंप्रकाशित कसं होणार आहे तुम्ही? तर ह्या 2च गोष्टी आहेत. तुम्हाला कोणाचीच गरज, मेंटरची पण तुम्हाला नंतर गरज नाही पडणार. तुम्ही क्वेशन पेपरचं एनालिसिस करायला हवं आणि सिलेबस तुम्हाला माहिती पाहिजे आणि स्वतःच्या चुका स्वतः त्याच्यातून तुम्ही शिकलं पाहिजे. असं केलं तरच तुम्हाला सक्सेस मिळणार. त्याच्याशिवाय मग तुम्ही कितीही 100% जरी देत असाल, तरी पण ते तुम्हाला शक्य नाही. आणि एक असं मी सांगते, की बऱ्याच मुलांचं असं असतं, की काहींना थोड्या कमी अभ्यासातच यश मिळून जातं, काहींना खूप करत असतोय तरी पण. मग तो डिफरन्स असतोच. पण मग ती कशी असते, की एक 10 पॉइंट लागणार आहेत समजा तुम्हाला एक्झाम पास व्हायला. मुलं काय करत असतात, की 6 पॉइंट देतील, 7 पॉइंट देतील अभ्यास करण्याचे वगैरे. पण मग तुम्ही पहिल्याच अटेम्प्टमध्ये 10 पॉइंट देऊनच द्या ना. काय म्हणजे तुम्ही पहिल्या अटेम्प्टमध्ये थोडे देणार आहे, दुसऱ्या अटेम्प्टमध्ये थोडे देणार आहे. मग एवढं वाढवण्यात काही अर्थच नाही. पहिल्या त्याच्यात इतका फोर्स लावा, की झालंच पाहिजे सगळ्या चुका दुरुस्त करून वगैरे. मग नंतर जर तुमचं होत नसेल, म्हणजे कुठेतरी कमी पडतच असाल आणि ते सापडतच नसेल, तर मग प्लॅन बी तर तुमचा फिक्स रेडीच पाहिजे. त्याच्याशिवाय तुम्ही इकडे यायचंच नाही. म्हणजे जेव्हा तुम्ही स्टार्ट करणार आहेत, तेव्हा तुम्हाला या सर्व्हिसमध्ये यायचं काय, तुमचं एम फिक्स पाहिजे, की मी ह्या गोष्टीसाठी येत आहे. कारण तो मोटिव्हेशनचा पार्ट असतो. ते मोटिव्हेशन जर तुम्हाला कुठेतरी मध्येच हरवलं ना, ते तुम्हाला सापडणार नाही, कोणाकडून नाही. ते आतूनच यावं लागतं. मग ते मोटिव्हेशन एक तुम्हाला पाहिजे, की जेव्हाही तुम्हाला विचार आला, की सोडायचं, ते तिथे म्हणजे ते तुमच्या म्हणजे बॅक ऑफ द माइंड राहील, की मी याच्यासाठी करतोय. आणि कुठेतरी थोडंसं सगळा विचार करून पुढे जा. म्हणजे बरेचसे मुलं, की 4 वर्ष झाले, 5 वर्ष झाले इथेच थांबतायत. तुम्हाला होप्स असतील आणि बाकीच्यांना पण तुमच्याकडून होप्स असतील. म्हणजे कळतं आपल्याला ते, की होऊ शकतं आपलं. मग थोडेसे वर्ष द्यायला हरकत नाही. पण तरी पण तुम्ही कुठेतरी एक प्लॅन दुसरा पाहिजेच आणि मग जे होईल ते चांगलंच होणार असतं आयुष्यात असं मी म्हणते, की हेच काही लाईफ नाहीये. ओके. एवढंच सांगेन. थोडक्यात म्हणजे फार ट्रायल आणि एरर करून वेळ घालवण्याचं हे म्हणजे ह्या क्षेत्रात ही गोष्ट परवडणारी नाहीये. आपल्याला जर कोणी गाईड बिलकुल करत नाही. असेल, तर आपण ते ऐकलं पाहिजे. आणि गाईड कोणी करत असण्यापेक्षा म्हणजे तुम्ही ते शोधले पाहिजे स्वतःहून. म्हणजे मुलांचं असं असतं, मी बऱ्याचशा मुलांशी बोलते, तेव्हा ते म्हणतात, की आमच्या कोणी ओळखीचे नाहीये. अरे याच्यात ओळखीचं थोडी असणार आहे, कोणी घरचं थोडी असणार आहे. तुम्हाला ओळख बनवावी आता ओळख लागणार आहे. काढावी लागेल. तुम्हाला त्यांना अप्रोच करावं लागणार आहे. तेव्हा ते तुम्हाला आन्सर्स करतील. असं मी म्हणेल, की म्हणजे स्वतःहून एफर्ट्स घ्या त्याच्यामध्ये. कोणी मिळत नसेल तर स्वतःहून शोधा, बोला. तुम्ही 4दा मेसेज केल्यावरती कोणी ना कोणी एकदा तर रिप्लाय देणारच आहे तुम्हाला. म्हणजे बरेचसे लोकं हेल्प करायला उत्सुक असतातच. पण बरेचसे लोकं असे असतात, की म्हणजे मुलं, की काहीतरी फालतू क्वेशन विचारणार म्हणून सगळे पण कंटाळून गेलेले असतात. पण तुम्ही जर खरंच जेन्युइन वाटला ना, तर प्रत्येक जण तुम्हाला हेल्प करायला रेडी असतं. पण तुम्ही तेवढे जेन्युइन आणि सीरियस पाहिजे असं मी म्हणेन. ओके.
विद्यार्थी मित्र हो, सायली सोळंके मॅम यांनी आपल्याला सुरुवातीच्या काळात आपण UPSC आणि MPSCचा याचा तुलनात्मक अभ्यास करून कोणती परीक्षा आपल्याला सूट होईल हे कसं ठरवावं, तसंच MPSC कडून कंडक्ट केल्या जाणाऱ्या विविध परीक्षांचा तुलनात्मक अभ्यास कसा करावा, त्यातल्या सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस आपण कसे ओळखावेत आणि त्याच्या अनुषंगाने अभ्यास कसा करावा. तसंच त्यांनी मुख्य परीक्षेचं नियोजन कसं केलं, त्यात स्पेसिफिकली HR आणि HRD जो पेपर 3 आहे त्याची स्ट्रॅटेजी त्यांची कशी होती हे त्यांनी आपल्याला विस्तृतपणे सांगितलेलं आहे. त्यांचा मुलाखतीचा अनुभव सुद्धा त्यांनी आपल्यासोबत शेअर केलेला आहे. तसंच एक प्लॅन बी म्हणून त्यांनी MA अँथ्रोपॉलॉजी केलं. तर त्याची एक प्रोसिजर कशी असते ती पण त्यांनी आपल्याला एक माहिती असावी म्हणून सांगितलेली आहे. आणि त्याचा तुम्हाला तुमच्या संपूर्ण प्रिपरेशनमध्ये या सगळ्या गोष्टींचा फायदा होईल अशी मी आशा करते. मॅम, तुम्ही आमच्या या प्लॅटफॉर्ममध्ये सहभागी झालात. तुमचा वेळ तुम्ही आम्हाला दिलात. विद्यार्थ्यांना विविध घटकांवर तुम्ही मार्गदर्शन केलं. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. अँड विश यू ऑल द बेस्ट फ्रॉम अन अकॅडमी. थँक्यू वैभवी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आत्ताचा इंटरव्ह्यू जो मुलाखत घेण्यात आली आहे तो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. सर्व काही तुमच्यापर्यंत आम्ही सोपवण्याचा प्रयत्न करत आहोत. याच व्हिडिओच्या खाली एक अनअकॅडमीची लिंक दिलेली असणार, जिथून तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता. त्या ॲप मध्ये तुम्हाला सर्व काही फ्री ऑफ कॉस्ट खूप काही कंटेंट भेटणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही PDF डाउनलोड करू शकतात, स्पेशल फ्री लेक्चर्स बघू शकतात. फक्त ते बघण्यासाठी तुम्हाला एक कोड वापरावा लागेल. तो कोड आहे कॅपिटल लेटर्समध्ये विदाउट स्पेस MPSC लाईव्ह. परत एकदा सांगतो, MPSC लाईव्ह. तर असेच वेगवेगळे सर्व काही व्हिडिओ इंटरव्ह्यू तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू. भारतातील सर्वात दिग्गज अशी ऑनलाईन प्लॅटफॉर्म एज्युकेशनल फील्डमध्ये आपल्या MPSC कॅटेगरीमध्ये तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. तर भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओ करता. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.